नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इनफिक्स टू पोस्टफिक्सला इव्हॅल्युएट कसं करायचं ते बघितलं. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इनफिक्स टू प्रिफिक्स कसं करायचं. सिंपल आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आता आपल्याला दिलेली आहे, ती माझी इनफिक्स दिलेली. सगळ्यात पहिली स्टेप काय करायचं, या इनफिक्सला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं, म्हणजे सगळे ब्रॅकेट्स पण रिव्हर्स करायचे. तर इथे मी लिहितो स्टेप 1 रिव्हर्स दी इनफिक्स. सो आता याला मी रिव्हर्स लिहिणार आणि ब्रॅकेट्स पण रिव्हर्स करणार, म्हणजे हा क्लोजिंग येत हा इथे ओपनिंग होणार, डी मायनस सी हा ओपनिंग येत हा इथे क्लोजिंग झाला, डिवायडेड बाय बी प्लस ई. आता हिला रिव्हर्स केल्यानंतर हे जे आन्सर आहे याला पोस्टफिक्स मध्ये कन्व्हर्ट करायचं. सो आपण स्टेप 2 मध्ये या आन्सरला कशात कन्व्हर्ट करायचं, पोस्टफिक्स मध्ये. सो आपल्याला जी एक इनफिक्स दिली आहे, इनफिक्स आपला अल्गोरिदमच वापरायचा आपल्याला. स्टॅक हा इथे स्टॅक आणि आपण इथे करणार पोस्टफिक्स. तर पहिले मी इथे लिहून घेतो ओपनिंग ब्रॅकेट डी मायनस सी क्लोजिंग ब्रॅकेट स्लॅश बी प्लस ए. आता मी काय करणार, याला पोस्टफिक्स मध्ये कन्वर्ट करणार. आपले जुने रूल तुम्हाला लक्षात पाहिजे. नसेल तुम्हाला माहिती तर तुम्ही मी माझ्या लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंक टाकेल, तुम्ही ते जुने व्हिडिओज नक्कीच बघा. आता हा ओपनिंग ब्रॅकेट आला, मी तो स्टॅक मध्ये टाकला. डी आला पोस्टफिक्स मध्ये टाकला अल्फाबेट. मायनस आला तो ऑब्विसली तो स्टॅक मध्ये. एवढं थोडं लक्षात पाहिजे का पोस्टफिक्स मध्ये कधीच ब्रॅकेट येत नाही, त्यामुळे ब्रॅकेट कधीच पॉप होणार नाहीये. सी आला सो डी सी. क्लोजिंग आल्यावर आपला पहिला रूल का जोपर्यंत ओपनिंग आहे तोपर्यंत सगळं पॉप करायचं. सो डी सी मायनस, म्हणजे आता इथे काहीच नाही उरलं. स्लॅश आला स्लॅश इथे टाकला. बी आला डी सी मायनस बी. प्लस आला, आता इथे ब्रॅकेट नाही तर प्रायोरिटी अप्लाय होईल. स्लॅशची प्रायोरिटी ऑब्विसली आपल्याला माहिती आहे 3 आहे आणि प्लसची आहे 2, तर 3 ग्रेटर दॅन 2 प्रायोरिटी अल्गोरिदम. सो डी सी मायनस बी, तर हा स्लॅश इथे पॉप झाला आणि इथे हा प्लस पुश झाला आणि शेवटी ए आला डी सी मायनस बी स्लॅश ए. आता काहीच नाही उरलंय म्हणजे हा प्लस पण पॉप होईल माझा. सो डी सी मायनस बी स्लॅश ए प्लस. तर ही जी पोस्टफिक्स येते आपली, हिला परत तुम्ही रिव्हर्स करायचं. सो आपण इथे स्टेप 3 मध्ये म्हणणार जे आन्सर आलेला आहे दॅट इज अगेन रिव्हर्स दी पोस्टफिक्स आणि आपल्याला मिळेल इनफिक्स. तर इथे प्लस येतं बघा, प्लस ए स्लॅश बी मायनस सी आणि डी ही झाली माझी इथे प्रिफिक्स स्ट्रिंग. सो लाईकवाईज आपण इनफिक्स टू प्रिफिक्स कन्वर्ट करू शकतो. सेम रूल तुम्हाला सगळ्या समसाठी अप्लाय करायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला इनफिक्स टू पोस्टफिक्स येणं पण गरजेचं आहे. सो आय होप सगळ्यांना कळालं असेल. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.